अंगणवाडी सेविकांचं आंदोलन गेल्या महिनाभरापासून सुरू आहे आणि नागपूरच्या संविधान चौकामध्ये या मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या आपल्या मागण्यांना घेऊन या ठिकाणी बसलेल्या आहे। या सरकारकडे आपल्या मागण्या रेटून धरण्याचा प्रयत्न या करतात आहे आणि त्याचसाठी हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। मुंबईमध्ये सुद्धा आंदोलन करण्यात आलं, मात्र तोडगा निघाला नाही आणि त्यामुळे ह्या अंगणवाडी सेविका या ठिकाणी आपलं सगळं काम सोडून या ठिकाणी आंदोलन करताना दिसते आहे। काय सांगाल, जवळपास महिना झाला तुमचं आंदोलन सुरू आहे, आता नेमके काय? मी वनिता कापसे, अंगणवाडी बालवाडी कर्मचारी महाराष्ट्र राज्याची जनरल सेक्रेटरी आहे। हा जो मोर्चा चालू आहे आमचे सरचिटणीस श्यामभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे आणि जिल्ह्याचे सेक्रेटरी ज्योती अंडर सहारे आणि आयटकच्या नेत्या आहेत। तर मागण्या काय आहे तुमच्या? मागण्या सरकारला ह्याच मागण्या आहे की अंगणवाडी सेविकांना मानधन वाढ पाहिजे आहे आणि किमान मानधन वाढ जरी नसेल देत तर किमान अंगणवाडी सेविकांना 26,000, मदतनीसला 20,000 दिले पाहिजे आणि पेन्शन दिली पाहिजे। तर पेन्शन अशी दिली पाहिजे की जे मानधन मिळतं त्याच्या निम्मे पेन्शन आम्हाला मिळाली पाहिजे। त्याच्यानंतर ग्रॅज्युटी दिली पाहिजे। जर बाहेर देशामध्ये जर ग्रॅज्युटी दिलं जातं तर महाराष्ट्रामध्ये का नाही? महाराष्ट्रामध्ये का अन्याय करतो हा सरकार? आज एवढे 1 महिन्यापासून बायका या मोर्चामध्ये सामील आहेत 100%, तरी सरकार नुसते आश्वासनावर आश्वासन देतो आहे, त्याच्यामध्ये आम्हाला दुजोरा काहीच मिळत नाही आहे। मिटिंगावर मिटिंग लावतात पण त्याच्यासाठी सुद्धा 2-2, 4-4 तास वेटीस धरून ठेवतात। 5 वाजेपर्यंत कॉल येत नाही आणि आमचे कृती समितीचे लोक तिथे बसून राहतात। हे लाजिरवाणी गोष्ट आहे। या संपामध्ये आमच्या ज्या मदतनीस आहे, पन्हाळ्यामधले आमचे मदतनीस आहे, या संपामध्ये मुंबईला जायला निघाली आणि तिच्या छातीत कळ आली आणि ती मृत्युमुखी पडली। म्हणजे सरकार आमच्या जीवावरती उठलं आहे। 1 महिना झाला दखल घेत नाही आणि मदतनीसचे जीव जात आहे, सेविकेचे जीव जात आहे, त्यांची परिस्थिती हलाखीची आहे। आज त्यांच्या घरी खायला नाही आहे, त्या रस्त्यावरती बसल्या आहे। 1 महिन्यापासून त्यांच्याजवळ पैसे सुद्धा नाही। आता नेमकं तुम्ही काय? आम्ही हे धोरण घेतलेलं आहे, सरकार जर आमच्या मागण्या पूर्ण करत नसेल तर आमचं जे आंदोलन आहे, आमचा जो हा संप आहे, हा संप अटळ आहे। हा संप मागे घेणार नाही। किती दबावपत्र येऊ द्या शासनाचे, त्या पत्राची आम्ही होळी करणार आणि आयटक म्हणून सांगते मी, कधी हा संप मागे घेतला जाणार नाही। कारण जर मागण्यास पूर्ण करायचा शासनाला त्यांनी ठरवलं असेल तर आयटक म्हणून मी सांगते आम्ही पण हा संप कधीही मागे घेऊ शकत नाही। मागण्या पूर्ण करत नसेल तर संप मागे घेतला जाणार नाही, याची दखल शासनाने घ्यावी। जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही, एखादी जरी मागणी शासनाने पूर्ण केली तर हा संप मागे घेतला जाईल, अन्यथा आम्ही कुठल्याही पत्राला जोमानणार नाही, कुठल्याही पत्राची होळी करायला भिणार नाही आणि जेल भरो याच्या पुढे सुद्धा तीव्र आंदोलन केले जाईल। आज या शेवटच्या क्षणी सांगते, सरकारला इशारा देते, जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही ती मदतनीस सेविका मागे हटणार नाही, असा हा आमचा निर्धार आहे। नक्कीच आपल्या मागण्यांवर ठाम आहे आणि या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून हटणार नाही, अशा प्रकारचा इशारा अंगणवाडी सेविकांकडून देण्यात येत आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।